कंप्लीट झाला आणि त्यामुळे लोकांचा विश्वास आहे आणि एक मराठी माणूस आज एवढं सर्व देऊ शकतो हे लोकांना पटलेलं आहे आणि कामाची पद्धत पण त्यांची फार सुंदर होती. त्यांचा स्टाफ सगळा चांगला कोऑपरेटिव्ह होता आणि त्यामुळे लोकांना आता जाणीव झाली. आणि असं पण नाही लोकांचे सेल्ससाठी इथे आम्ही बघत होतो, इथे आमच्या कन्नवर नगरमध्ये एवढे प्रोजेक्ट चालू आहेत, पण इथे आम्हाला सेलसाठी त्यांच्याकडे अक्षरशः रीग लागली होती. कनेक्टिव्हिटी उत्तम आहेच, मात्र आलिशान आणि उत्तम बांधकाम असल्यामुळे ग्राहकांचा कल अधिक वाढला आहे. आमच्या इथे 4 वर्षापूर्वी जेव्हा रिडेव्हलपमेंट प्रोसेस चालू झाली तेव्हा अनेक विकासक आमच्याकडे येत होते. पुनर्विकासाला जायचं म्हणजे अनेक अडचणी असतात, बिल्डिंगच्या लोकांचा पटत नाही, अनेक हे ते खूप म्हणजे चॅलेंजिंग काम असतं. त्यावेळेला डॉक्टर रामदास सामळेंना आम्ही अप्रोच केला. त्यांच्यावर म्हणजे एक मराठी माणूस आणि त्यांनी म्हणजे जुने केलेले प्रोजेक्ट, नंतर आमच्या CA वगैरे यांच्याकडून त्यांच्याबद्दल घेतलेली माहिती, नंतर आम्ही त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून आमचा प्रोजेक्ट त्यांना हँडओव्हर केला. आमची जुनी घरं होती 225 स्क्वेअर फीटची. आज त्यांनी आम्ही त्याबद्दल 570 एवढा 2 BHKचा हे दिलेला आहे. मोठं कॉम्प्लेक्स बनवलेलं आहे. त्यामध्ये पूर्ण लहान मुलांना स्विमिंग पूलपासून संपूर्ण ॲम्युनिटीज, म्हणजे एखाद्याचं एक स्वप्न असतं की मोठं घर हवं आहे 2 BHK, त्या पद्धतीने त्यांनी ते सगळं म्हणजे आमच्या 160 जणांचं स्वप्न साकार केलेलं आहे आणि त्याबद्दल खरंच आम्ही त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. विक्रोळीमध्ये अनेक जुने नवीन असे डेव्हलपर येत आहेत, पण कसं आहे त्यांच्यामध्ये बरेच कॉम्प्लिकेशन्स आहेत. कॉम्प्लिकेशन म्हणजे म्हणायचं म्हटलं की काही जणं फक्त प्रोजेक्ट घेतात, अर्धवट प्रोजेक्ट सोडून देतात. काही जणांचा प्रोजेक्ट फक्त घ्यायचे आणि टॉपअप करायचे, म्हणजे दुसऱ्या डेव्हलपरला द्यायचे, फक्त कन्व्हिन्स करायच्या इमारती आणि तसं स्टक करून ठेवायचं. असे प्रकार आजकाल बघायला येतात. पुनर्विकास करणं आणि पुनर्विकास पूर्ण पद्धतीने पार पाडणं याच्यामध्ये खूप चॅलेंजिंग वर्क आहे. 4 वर्षाच्या याच्यामध्ये आम्ही त्यांना वारंवार भेटत होतो. प्रत्येक वेळेला ते आम्हाला अटेंड करत होते, मार्गदर्शन करत होते. तसे आमचे जे कमिटीवाले होते म्हणजे राज शिंदे, सुनील ओरपे वगैरे, ते चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करत होते. त्याबद्दल त्यांचे आम्ही सदैव आभारी आहोत. प्रशस्त लॉबी, उत्तम बांधकाम, आकर्षक सोयी सुविधा यामुळे ग्राहकांनी या वन विक्रोळी प्रोजेक्टला पसंती दर्शवली आहे. मी विक्रोळीमध्ये खूप प्रोजेक्ट्स बघितले, खूप फिरलो आणि 3-4 महिन्यानंतर फिरून मी वैभवलक्ष्मी डॉक्टर सांगडे डेव्हलपर्स ह्यांचे प्रोजेक्ट्स बघितले. जवळपास इथे काय 14 प्रोजेक्ट्स होते त्यांचे. जेव्हा इथे आलं तर इथे स्टाफ पण खूप चांगला होता. ह्यांचे फायनान्शियल्स जे होते ते पण चांगल्या पद्धतीने डिवायडेड होते की जेवढी बिल्डिंग पूर्ण होईल 25% त्या हिशोबानेच ते पेमेंट्स घ्यायचे. प्लस ह्यांचे जे होम लोन जर कोणाला घ्यायचं असेल ते सुद्धा खूप इझिली अवेलेबल होतं. हा प्रोजेक्ट खरंच खूप चांगला आहे आणि त्या ॲम्युनिटीज ॲज पर यंगस्टर्स इकडच्या ॲम्युनिटीज खूप चांगल्या असतात. लाईक यंगस्टर्सला स्विमिंग पूल, जिम्स हे अवेलेबल पाहिजे असतात, टफ अवेलेबल हवे असतो, फ्युचर त्यांचा चांगला पाहिजे असतं. हा एरियाही खूप चांगला आहे. विक्रोळी काइंड ऑफ सेंटरमध्ये येतं की तुम्हाला वर्क वाईज कुठेही जायचं असेल, सेंट्रल मुंबईमध्ये, सेंट्रल वेस्टर्न किंवा नवी मुंबई, विक्रोळीमधून इझिली जाता येतं. सो ओव्हरऑल हा खरंच खूप चांगला प्रोजेक्ट आहे अँड आय एम थँकफुल की मी ते प्रोजेक्ट ॲक्सेप्ट केला. घर स्वप्नांचं मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत वन विक्रोळी या प्रोजेक्टमध्ये कोणत्या अत्याधुनिक ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत आणि या प्रोजेक्टची खास वैशिष्ट्ये काय आहेत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आलेलो आहोत विक्रोळी ईस्ट मधील कन्नमवार नगर नंबर 1 मधील वैभवलक्ष्मीच्या वन विक्रोळी या प्रोजेक्टमध्ये. वन विक्रोळी या प्रोजेक्टमध्ये विविध आणि अत्याधुनिक अशा ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत आणि हा प्रोजेक्ट सगळ्यांच्याच पसंतीस उतरतोय. मुंबईच्या धावपळीतून बाहेर पडून निसर्गाच्या सानिध्यात घर घेण्याचं स्वप्न असेल तर नक्कीच हा प्रोजेक्ट सर्वार्थाने उत्तम आहे. उत्तम क्वालिटीचं बांधकाम आणि आलिशान सोयी सुविधा हे या प्रोजेक्टचं खास वैशिष्ट्य आहे. दादर, पवई, चर्चगेट, पनवेल यांसारख्या मुख्य शहरांच्या कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत हा प्रकल्प सरस ठरतोय. शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांमुळे सोयी सुविधांनी सज्ज असा हा वन विक्रोळी प्रोजेक्ट आहे. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत.
शैक्षणिक संस्था आणि रुग्णालय जवळ, 10 मिनिटांवर विक्रोळी रेल्वे स्थानक, आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळच. चिमणी, गीझर, एक्झॉस्ट फॅन, लॉंगेस्ट जॉगिंग ट्रॅक ऑन टेरेस, एक्सक्विसाइट ओपन क्लब हाऊस, जिम्नॅशियम, स्पा अँड सॉना, योगा डेक, स्विमिंग पूल, इंडोअर गेम्स, क्रेकी एरिया, किड्स प्ले एरिया, बॅडमिंटन कोर्ट, क्रिकेट पिच, व्ह्यूइंग डेक, गेस्ट सूट आणि टेम्पल. या प्रोजेक्ट्समध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 25 पेक्षा जास्त लक्झरी सुविधांचा समावेश आहे. सर्वसामान्यांच्या गरजा लक्षात घेऊन प्रोजेक्टची संकल्पना तयार केली आहे. ग्राहकांना परवडतील अशा किमतींमध्ये फ्लॅट्स उपलब्ध आहेत. वैभव लक्ष्मी प्रोजेक्टचे मॅनेजिंग डिरेक्टर आदित्य सांगळे आपल्या सोबत आहे. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. खूप छान प्रोजेक्ट आहे. आणि सर, एक वन विक्रोळी प्रोजेक्टची खूप चर्चा रंगली आहे, तर या प्रोजेक्टची नेमकी खासियत काय आहे, काय वैशिष्ट्ये आहेत? वन विक्रोळी प्रोजेक्ट हा विक्रोळीचा पहिला अमॅल्गमेटेड क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे. 4,500 स्क्वेअर मीटरच्या लँड पार्सलवरती आपण जी डेव्हलपमेंट करू शकलो आहे, तर त्याच्यात आपण ज्या लोकांना ॲम्युनिटीज देऊ शकलो आहे, तर जे वन ऑफ द बिगेस्ट जॉगिंग ट्रॅक्स आहे, 300 मीटर्सचा कंटिन्युअस जॉगिंग ट्रॅक आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण एक 3 माळ्याचं इंडिपेंडंट क्लब हाऊस केलं आहे, ज्यात तुमच्या घरी जर पाहुणे आले तर त्यांना राहण्याकरता पण आपण सोय करून ठेवली. म्हणजे आजकाल मुंबईमध्ये जरासे कॉम्पॅक्ट घरं असतात, काय कसं. त्याच्या व्यतिरिक्त मग लोकांचं कसं आहे का, आता मेंटेनन्स बिल कमी होण्याकरता आपण सोलार रूफटॉप पण दिले आहेत. अशा बरेच ॲम्युनिटीज आहेत. मग मुलांना खेळण्याकरता आर्टिफिशियल क्रिकेट टर्फपासून. दिस इज द फर्स्ट क्लस्टर डेव्हलपमेंट विक्रोळीमध्ये. तर याच्यामुळे या गोष्टीला फार प्रतिसाद मिळाला. आणि सर, बघताय की सध्या ना लोक इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने देखील घरं घेत आहेत, तर या प्रोजेक्टच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंटबद्दल काही पॉसिबिलिटीज आहेत? इन्व्हेस्टमेंट करता विक्रोळी हे जे लेआउट आहे, इट इज अन अपकमिंग लेआउट. विक्रोळीमध्ये आम्ही जेव्हा माझे बरेचसे कस्टमर्स इकडे जे आहेत, जे कल्याण डोंबिवली साईडला घरं महाग झाली आहेत, आणि विक्रोळी हे असं स्लम फ्री लोकेशन आहे. रोड्स मोठे, मेट्रो जवळ आहे, स्टेशन जवळ आहे. आणि त्यातल्या त्यात ह्या प्रोजेक्टमध्ये आम्ही जे ॲम्युनिटी दिल्या आहे का प्रायव्हेट प्रोजेक्टच्या आहेत. म्हणजे गोदरेजमध्ये आज इकडे जर तुम्ही पाहायला गेलात विक्रोळीला, तर कमीत कमी 45,000 रुपये पर स्क्वेअर फूट रेट चालला आहे. आणि तोच आपल्या प्रोजेक्टमध्ये 20,000 ते 21,000 आहे. म्हणजे जर उद्या हा लेआउट डेव्हलप झाला तर याचा 30,000पर्यंत रेट जाण्याची शक्यता आहे. तर मग इन्व्हेस्टमेंट करण्याकरता विक्रोळी हे लोकेशन तर एक्स्ट्रीमली गुड लोकेशन आहे त्या ॲस्पेक्ट. आणि सर, बघताय डेव्हलपमेंट क्षेत्रामध्ये सध्या नवनवीन ट्रेंड्स येत आहेत. म्हणजे तुमचं जे क्षेत्र आहे ना, त्याच्यामध्ये दररोज एक चॅलेंज आहे, एक आव्हान आहे. आणि खूप चॅलेंज स्वीकारत तुम्ही हा प्रोजेक्ट आता उभारलेला आहे. मगाशी तुमच्या वडिलांनी देखील याबद्दलची माहिती दिली. तर वैभव लक्ष्मी या ब्रँडला या मार्केटमध्ये, या क्षेत्रामध्ये टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही काय विशेष प्रयत्न करताय? सर्वप्रथम म्हणजे असं तुम्ही बोलला बरोबर आहे, रिअल इस्टेटमध्ये दररोज काहीतरी नवा चॅलेंज येतो आणि पॉसिबिलिटी असते काम थांबण्याची. त्याकरता आम्ही काय करतो का, प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वी अप्रुव्हल सगळे घेऊन ठेवतो. म्हणजे याच्यात आमच्या रिअल इस्टेटमध्ये बोललं जातं, देर आर 2 व्हेरियन्सेस. गव्हर्नमेंट इज चॅलेंज बेसिकली. मग त्याकरता प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वी सगळे अप्रुव्हल्स प्लेसमध्ये असले का, एकदा सुरू झाला का मग एक्सटर्नल फॅक्टर काही नाही, मग तुमची इक्विटी पैसे टाकले का प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन तुम्ही पळवू शकतात. दुसरा एक फॅक्टर आहे का, म्हणजे जे कन्स्ट्रक्शन टेक्निक आहे, म्हणजे आता हे अल्युमिनियम शटरिंग ज्याला आपण मायवान वगैरे बोलतो, जम्पिंग शटरिंग, अशा विविध कन्स्ट्रक्शन टेक्निक वापरल्याने आपला प्रोजेक्टचा जो कन्स्ट्रक्शन टाईमलाईन आहे तो बऱ्यापैकी रिड्यूस करून जे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आहे आम्ही ते अहेड ऑफ द गिवन टाईमलाईन्स, म्हणजे आमचे सगळे प्रोजेक्ट जे रेरामध्ये दिलेल्या टाईमलाईन्स आहे त्याच्या कमीत कमी 1 वर्षापूर्वी आम्ही टेनंट्सला पोझिशन देऊ शकतो. तर ह्या सगळ्या नवीन गोष्टींचा वापर केल्यामुळे आम्हाला त्याचा बेनिफिट होतो. मग 1 BHK पासून ते 3 BHK पर्यंतचे फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत आहे 19,500 प्लस टॅक्सेस स्क्वेअर फूट. तसेच 2 आणि 3 BHK घरांची साईज 697 ते 873 स्क्वेअर फीट पर्यंत उपलब्ध आहेत. चांगले रस्ते आणि उत्तम कनेक्टिव्हिटी
क्वालिटी बांधकाम सोयी सुविधांनी युक्त असं हे प्रोजेक्ट रेरा रजिस्टर आहे. रेरा क्रमांक आहे P518000280005 आणि P518000282889. धकाधकीच्या जीवनापासून निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला तुमचं स्वप्नातलं घर साकारायचं असेल तर वन विक्रोळी हा प्रोजेक्ट उत्तम पर्याय आहे. तेव्हा वैभव लक्ष्मीच्या वन विक्रोळी या प्रोजेक्टच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्वप्नातलं घर नक्कीच साकारू शकता. तुम्हालाही तुमच्या स्वप्नातलं घर साकार करायचं आहे ना? तेव्हा पाहत रहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं.